नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये इतके महत्त्वाचे विषय असताना सुद्धा मंगळवारी चर्चा रंगली ती एका वेगळ्याच भेटीची। कारण ही भेट होती दोन मोठ्या तोलामोलाच्या आणि एकमेकांना आव्हान देणाऱ्या नेत्यांची। बघूया। परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे विधान चांगलंच गाजलं। थेट देवेंद्र फडणवीसांनाच त्यांनी आव्हान दिलं होतं। विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला, हिवाळी अधिवेशनही सुरू झालं आणि हा टोकाच्या विरोधाचा प्रवासही बदललेला पाहायला मिळाला। हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीवेळी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव, अनिल परब, सचिन अहिर हे नेते उपस्थित होते। पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छाही दिल्या। विशेष म्हणजे दोनही नेत्यांमध्ये 10 मिनिटं एकांतात चर्चाही झाली आणि त्यावेळी फक्त साक्षीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, तेही पाठीमागे असलेल्या फोटोत। या भेटीनंतर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची आठवण करून देत निवडणूक कशी जिंकली असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढलाच। मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय, साहजिकच आहे। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। कधी काळी युतीमध्ये एकत्र सत्तेत असलेले आणि एकमेकांचा सल्ला घेणारे हे 2 राजकीय नेते गेली 5 वर्ष राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेत। 2019 साली युतीला बहुमत मिळूनही आणि जास्त संख्याबळ असतानाही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा येता आलं नाही। त्यानंतर आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले। दोनही नेत्यांमधील मैत्रीचं नातं कटुतेत रूपांतरित झालं। शिवसेना फुटली, ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, त्यानंतर ही कटुता वाढतच राहिली। उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी पुन्हा आलो पण एकनाथ शिंदेना घेऊन आलो असा टोलाही लगावला। लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडी समोर अपयश पदरात पडलं आणि एकतर तो राहील किंवा मी राहीन या टोकापर्यंत प्रवास गेला। विधानसभेत पुन्हा निकालाचे फासे पडले। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं। शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंना फोन गेला। उद्धव ठाकरे आले नसले तरी फडणवीसांच्या तोंडीही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण दिसली। आता विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी ही टोकाची विरोधी भूमिका सोडून सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसलं। निकालानंतर आणि कदाचित बऱ्याच महिन्यांनी ठाकरे फडणवीसांची भेट घडली। विरोधी पक्ष नेते पदासह अनेक विषयांवर या भेटीमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही। भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल असं महायुतीतील घटक पक्ष मात्र ठासून सांगताना दिसले। विरोधकांना घेऊन बरोबर जाणं हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कायमस्वरूपी राहिलेली आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे। आणि म्हणून देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून ते जे भेटले तो एक लोकशाहीतला भाग होता असं मी समजणारा एक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय काही वेगळी चर्चा झाली असेल याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि म्हणून जी भेट झाली त्याचं मी स्वागत करतो। आम्ही आता भविष्यामध्ये महायुती म्हणून जे काही निर्णय घेऊ त्या निर्णयाला शिवसेना उभाठा ही पाठिंबा देईल याची खात्री देखील व्यक्त करतो। एकमेकांबाबत टोकाचा विखार असलेल्या या नेत्यांची भेट महाराष्ट्राचं राजकारण बदलण्यासाठी पुरेसं असल्याचं मानण्यात येत आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आता पुन्हा नव्यानं रुळावर येईल अशी आशा मतदारांनी या भेटीनंतर बाळगायला नक्कीच हरकत नसावी। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।